येईल का जुळून नाते? दिव्याला तसा विषय सुचत नव्हता काही बोलायला. आदित्यची गाडी कुठेतरी भरकटत असते. तिला आठवलं आदित्यची मॉम हॉस्पिटलमध्ये काहीतरी स्वप्नाबद्दल सांगत होती. तिने त्या आदित्यला विचारायचं ठरवलं. एक विचारू? दिव्याने टाईप करून पाठवलं. हा विचार ना, आदित्य म्हणाला. तुम्हाला कसलं स्वप्न पडलं होतं? मॉम सांगत होते तुमच्या. दिव्याने लिहिलं. ते कसलं नाही, ते तुझ्या चहासारखं सिक्रेट आहे, आदित्य म्हणाला. कसलं चहाचं सिक्रेट? दिव्याने विचारलं. कालचा खारट चहा मी कोणालाच सांगितला नाही अजून, आदित्यने पाठवलं. मला सारखं ऐकवत राहणार तुम्ही, जा बाबा कट्टी, दिव्याने पाठवले लिहून. अरे मी मस्करी करत होतो, लगेच काय रागवते? स्वप्न सांगण्यासारखं नाही, खूप रोमॅन्टिक होतं. आपण दोघंच होतो फक्त. आदित्य जरा तिखट मीठ लावून तिला सांगत होता, म्हणजे पुन्हा ते विचारणार नाही. मग नको सांगू, आता मला झोप येते, बाय, दिव्याने सांगितलं. आणि त्यानंतर खूप वेळ मोबाईल बघितलाच नाही तिने. थोड्या वेळाने मेसेज ओपन केला तर आदित्यचे मेसेज येऊन पडले होते. ए थांब, जाऊ नको झोपायला, माझं स्वप्न तर ऐकून जा, खूप म्हणजे खूपच छान होतं, आदित्यने लिहून पाठवलं होतं. 5 मिनिटांनी परत मेसेज होता. बघा मी बोलणार नाही, तू असं केलंस तर. थोडक्यात तो धमकी देत होता. दिव्या माय कॅटुली, कुठे गेलीस? मी वाट बघतोय. आदित्य खूप सारे मेसेज करत होता आणि दिव्या मोबाईल बाजूला ठेवून झोपायचा प्रयत्न करत होती. मोबाईल व्हायब्रेट व्हायचा बंद झाला तसं दिव्याने मोबाईल हातात घेतला तर पुन्हा मेसेज आला आदित्यचा. मी कॉल करू? तो ती ऑनलाईन यायची वाटच बघत होता. ते आदित्यने मेसेज केला. नको, दिव्याने पटकन घाबरून रिप्लाय दिला. हे आदित्यने मुद्दाम टाईप केलं होतं. तिला ऑनलाईन बघून त्याला कळलं की ती त्याला टाळते, म्हणून त्याने हा मेसेज पाठवला होता. जागी आहेस ना, मग बोलत का नाहीस? आदित्यने विचारलं. मला काय बोलावं कळत नाही, दिव्याने पाठवलं. मी शिकवतो तुला काय बोलायचं, मला खूप बोलायला येतं. तुला माझं स्वप्न ऐकायचं होतं ना, मी सांगतो तुला, आदित्यने लिहून पाठवलं. तिला उगाच खिजवत होता तो. नाही ऐकायचं मला तुमचं स्वप्न, बाय, आता झोपा बघू तुम्ही, मी झोपते, कॉल करायचा नाही. दिव्याने आता मोबाईल डेटा बंद करून मोबाईल ठेवून दिला. ती झोप लागली तिला थोड्याच वेळात. आदित्यने मोबाईल ठेवला, आपल्या बेडवर झोपला आणि जवळच असलेली उशी कवेत घेतली. तिला घट्ट मिठीत घेऊन त्यावर डोकं टेकवलं. त्याला काही झोप येत नव्हती, कारण तो थोड्या वेळापूर्वी झोपून उठला होता. तिचे दिवसभराचे वेगवेगळे हावभाव आठवून तो नुसता हसत होता. पाहुण्याच्या बाबतीत ती इतकी हळवी असेल असं वाटलंच नव्हतं त्याला. बघावं तेव्हा मारायला हात वर करणारी दिव्या. त्याला जेवण सूट नाही झालं, तिचा चहा चांगला झाला नाही म्हणून चक्क रडत होती. वेडी मुलगी. आपलं जास्तच कठीण आहे असं दिसते. तो गालात हसत मनातच विचार करत होता. कधी झोप लागली उशिरा त्यालाही कळलं नाही. आता नितीनला भेटून स्मिताला पूर्ण 2 दिवस झाले होते. तिची काहीच हालचाल दिसत नव्हती. तिच्यावर पाळत असणाऱ्या माणसाला संशयास्पद असं काहीच दिसत नव्हतं. कोणी तिला भेटायला आलं नव्हतं की ती बाहेर गेली नव्हती भेटायला. एखाद्या वेळी गेली तरी गरजेचं सामान आणायला गेली होती. तिसऱ्या दिवशी सकाळीच तिची फ्लाईट होती. ती कोणतेही आडेवेळे न घेता हैदराबादला जायला निघाली. त्यामुळे तिने काही प्लॅनिंग केलं असेल असं वाटत नव्हतं.
तो माणूस ती जाऊन 1 दिवस झाला तरी तिच्या घरावर लक्ष ठेवून होता, पण काहीच हालचाल न जाणवल्यामुळे मग शिवने त्याला जायला सांगितलं. सकाळी मिताली कामाला गेली आणि दरवाजाची बेल वाजली. दिव्या घरातच होती. तिने दरवाजा उघडला तर पार्सलवाला उभा होता. तिने तर काहीच मागवलं नव्हतं. मितालीने काय मागवल्याचं सांगितलं नव्हतं तिला. छान फुलांचा बुके होता आणि एक बॉक्स होता ज्यात काही खायचं असावं असं दिसत होतं. दिव्याने जवळ घेऊन बघितल्यावर तिला नाव दिसलं आणि ती अगदी मनापासून खुश झाली. तिने लगेच ते पार्सल घेतलं. बुके नीट ठेवत बॉक्स उघडून बघितला, ज्यात तिच्या आवडीचा फ्लेवर असलेला केक होता, जो बघताच तिच्या तोंडाला पाणी सुटलं. पण मिताली नव्हती. तिला एकटीलाच खायला मन करेना. तिने किंचित बोट लावून चाखून बघितला. खूपच टेस्टी होता. मग बॉक्स उचलून तिने फ्रीजमध्ये ठेवला. ती सर्व बघून खुश होती. आज नेमका आदित्य कंपनीच्या कामात अडकल्यामुळे दिव्याला सध्या फोन काय मेसेजही करता आला नव्हता त्याला. दिवसभर वाट बघून दिव्या नाराज झाली होती. तिला वाटलं होतं आज नक्कीच त्याचा कॉल येणार. तिने मितालीचा कॉल आल्यावर पार्सल बद्दल सांगितलं होतं तिला. तो आल्यावर आपण केक खाऊ हेही सांगितलं. ती पुन्हा पुन्हा जाऊन तो बुके बघत होती. त्यावरचं नाव बघून मनापासून हसत होती. तिला आज मैं ऊपर आसमानीचे असं झालं होतं. दुपारचं जेवण करून झोपली. ती डायरेक्ट संध्याकाळी जाग आली तिला. दिवाबत्ती करेपर्यंत मिताली येऊन पोचली होती. मितालीला बघून दरवाजातच दिव्याने तिला धावत जाऊन मिठी मारली. तिला गोल गोल फिरवलं. मितालीला हेच दिव्याचं आवडायचं नाही. तिला साधं फ्रेशही होऊ द्यायची नाही ती. पाऊल ठेवल्या ठेवल्या दिव्या गळ्यात पडायची. आज तर गोल फिरवत होती. यू सोड मला आधी. मला हातपाय तर धूळ येऊ दे. मी दमून आलीये. तुझा आनंद मला कळला. मलाही आनंदच झालाय. पण मी फ्रेश तर होते. मग तुझ्या आनंदात मीही सामील होते, मिताली म्हणाले. दिव्या आणि मितालीवर लक्ष ठेवणारा माणूस मिताली घरी आली तसं नेहमीप्रमाणे शिवला सांगितलं. तो त्याच्या प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करत होता. तिला आलेल्या पार्सल बद्दलही त्याने शिवला सांगितलं होतं. पण शिवला माहित होतं की दिव्या जेवण सुद्धा बाहेरून मागवते. तसंच काहीतरी असणार मागवलेलं, म्हणून त्याने ओके म्हणून लक्ष दिलं नाही. त्यात स्मिता कान करायला इथे नव्हतीच. ती जाऊन 1 दिवस झाला तरी काहीच गडबड नव्हती, म्हणून तो रिलॅक्स होता. तो माणूस संध्याकाळी मिताली येईपर्यंत जास्त लक्ष ठेवून असायचा की दिव्या एकटी बघून कोणीतरी काही केलं तर. नितीन आणि स्मिताचा दोघांचा भरोसा नव्हता. कुठे जायचं असेल तर तो आधीच फोन करून माहिती द्यायचा शिवला. मितालीने फ्रेश होऊन नमस्कार करून चहा घेतली. आता काय काय आलं तुझं पार्सल दाखव, मिताली दिव्याला म्हणाली. तसं तिने महागडा फुलांचा बुके दाखवला आणि फ्रीजमध्ये असणारा केक दाखवला. मितालीही बघून खुश झाली. आपण जेवल्यावर भरपूर केक खाऊ. मी लगेच जेवण बनवते. मिताली उठून जेवण बनवायला गेली. कधी नव्हे ती आज दिव्या तिच्या सोबतीला उभी राहिली. का तर लवकर जेवण करून केक खाता यावा. एकतर तिचा आवडीचा केक होता. 9 वाजता जेवण झालं. थोडं पोट खाली ठेवूनच दोघींनी खाल्लं. केकला पोटात जागा पाहिजे ना, म्हणून दिव्या लगेच गेली फ्रीजमधून केक काढला. फोटो काढले, सेल्फी काढल्या. केक हातात घेऊन खायची ऍक्शन करत, वेडी वाकडी तोंड करत फोटो काढले.
मज्जा म्हणून नेहमीचं आवडतं संगीत लावलं. स्पीकर होता, हळू आवाजात लावला आणि केक कापून तोंडात घातला. मोठे मोठे 2 पीस दोघांनी घेतले. तोंड भरून घेत खाल्ले. तोंडात टाकताच केकची चव अप्रतिम लागली. दोघांनी अर्धा अर्धा करत वाटून घेतला आणि तो मनसोक्त खाल्ला. थोड्या वेळाने दिव्याने जाऊन स्पीकरचा आवाज मोठा केला. आवाज फ्लॅटमध्ये घुमून बाहेर जाऊ लागला. बाजूच्या रूमवाल्याने सोसायटी चेअरमनकडे तक्रार केली. ते लगेच मिताली आणि दिव्याच्या रूमजवळ आले. त्यांनी घरमालकांना कॉल केला, त्यांच्याशी बोलून घेतलं. त्यानंतर त्यांनी दोघींच्या फ्लॅटचा दरवाजा वाजवला. आतून खूपच आवाज येत होता. लवकर उघडतील की नाही दरवाजा ही शंकाच होती. आतमध्ये दिव्या आणि मिताली अगदी भान हरपून त्या गाण्यावर नाचत होत्या. त्यांना कसलंच भान नव्हतं आपण काय करतोय, ह्याचे परिणाम काय होतील. कसलाच विचार त्यांच्या मनात नव्हता. बिल्डिंग मधली लोक एक एक करत जमा झाले. असं कधी असभ्य वर्तन या दोघींनी इतक्या वर्षात केलं नव्हतं. त्यांनाही सगळ्यांना विचारच पडला होता, एवढ्या रात्री या दोघी स्पीकरचा मोठा आवाज ठेवून नक्की करतात तरी काय. खूप दरवाजा वाजवला तरी आतून काहीच रिस्पॉन्स येईना. म्हणून मग सर्वांनी मिळून दरवाजा तोडायचाच ठरवलं. गाणं चेंज होताना मितालीला बाहेर आवाज आला म्हणून ती दरवाजा उघडायला गेली. इकडे दरवाजा तोडायला म्हणून एका माणसाने पोझिशन घेतली होती आणि मिताली हळूहळू दरवाजाजवळ आली होती. टू बी कंटिन्यू. बघू पुढे काय होतंय. सर्व गोष्टी करण्यासाठी आरबी व्हायरल फीवरवर येणारे पुढील भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे. धन्यवाद. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट कमेंट करा.